कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मुळात आपल्याला सत्य काय आहे तेच माहित नाहीये। आपण फक्त एका बाजूने विचार करतोय सारंग सर। आपण एकदा त्यांच्या बाजूने विचार करूयात ना, त्यांची बाजू समजून घेऊयात। मला असं वाटतं की तुम्ही या गोष्टीचा माणुसकीच्या नात्याने विचार करा। हॅलो, लवकरात लवकर खोलीत या। टाइमपास नको करू, लवकर या। काय झालं दादा, एवढं अर्जंट का बोलवलंय? एक काम करा, महत्वाचं काम आहे, प्रामाणिकपणे करायचं आहे। हां, ठीक आहे दादा, आम्ही चेक करतो। चल आलो। काय ग भैरवी, एवढ्या रात्री अचानक काही विशेष? तिलोत्तमा, हे सगळं काय चाललंय? हा, मेहेंदळेंचा एक नंबरचा शत्रू जगन्नाथ, आणि आता तुझा हा नव्याने उत्पन्न झालेला शत्रू सूर्या, हे उद्या दोघे मिळून मोठ्या थाटामाटात राजश्री प्रोडक्टचा लॉन्च करतायत। म्हणजे मेहेंदळेंचा एवढा मोठा अपमान करून, त्यांच्या घराला वेढा घालून, त्यांची सगळी कामं बंद पाडून हे लोक मात्र स्वतःची कामं व्यवस्थित करतायत। त्यांचं काही अडलेलं नाहीये, पण मुळात प्रत्यक्षात मेहेंदळेंना भिडायचा, त्यांचा अपमान करायचा, त्यांना वेढा घालायचा, ही एवढी हिंमत यांच्यात आली कुठून? काय कळतंय तुला यांना कोणाची फूस येते? जगन्नाथ जाऊन मिळालाय यांना, म्हणून यांची एवढी हिंमत होतीये। तिलोत्तमा, सावध हो। हा जगन्नाथ पुन्हा एकदा तुमच्या घरावर वार करू पाहतोय। हं, आपल्याला काहीही झालं तरी उद्या यांचा हा कट उधळून लावला पाहिजे। कळतंय ना तुला? बरोबर आहे तुझं, अति होतं हे सगळं। ही माणसं वाटेल तशी वागणार, इथे माझ्या घरासमोर येऊन आंदोलन करणार, हं? माझाच अपमान करणार आणि स्वतः तिथे मज्जा करणार। नाही, मी नाही सोडणार यांना, बघून घेते। आणि नाही यांना पुण्याच्या बाहेर काढलं आणि त्यांच्या गावी हाकलून लावलं ना, तर नावाची तिलोत्तमा मेहेंदळे नाही मी। शाब्बास भैरवी, आता उद्याचा कार्यक्रम काही केल्या होऊ देणार नाहीये तिलोत्तमा। काळजी करू नकोस, मी आहे तुझ्या सोबत। चल येते। काय रे, काय? राजकुमार, हे लोक इथे काय करतात? हा, ए
निघा आत्ताच्या आत्ता बाहेर निघाय का काय पैसे पाहिजे होते ना हे ना इथे काय आई तुला काही बोलला का हा माणूस हा आत्ताच्या आत्ता बाहेर व्हायचा सगळ्यांनी या कळत नाही तुम्हाला का स्त्रियांशी कसं वागायचं एवढी पण अक्कल नसेल ना तर तुमचा काहीच उपयोग नाहीये. बाईने बिझनेस नाही शिकवायचं मला कळलं का गट्टार म्हणतात याला का माहिती हे रक्तात असतं तुमच्या खानदाने तुमचं असं कळलं म्हणून हे गट्टाराचं उगतंय सगळं तोंड सांभाळून बोला. प्लीज चाल सॉरी. हात जोडून माफी मागते. चुकलं आमचं. जो काही आडपडदा होता तो दूर झाला आणि सत्य समोर आलं. तुम्ही नका हात जोडू हे बघा खरी चूक कोणाची हे तुम्हाला कळलं हेच पाहिजे होतं आम्हाला बाकी काही नको आम्ही जर आकाशच्या भरात तुम्हाला काय काय बोललो त्याबद्दल आम्हालाच माफ करा. आई आणि तुमचा राग तरी कसा धरून ठेवायचा ना. सारंग आणि सावलीनं आमची एवढी काळजी घेतली ना. संस्कार माझ्या सगळ्या मुलांवर माझे संस्कार आहेत. सारंगने ते उत्तमरित्या पार पाडले पण माझा मोठा मुलगा राजकुमार तो कमी पडला. पण त्याच्या वतीनं मी माफी मागते ना. तुझे काही वागला जे काही बोलला तुम्हाला त्रास झाला त्याच्यामुळे त्याच्या वतीने मी माफी मागते तुम्हा सगळ्यांची. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.